तर विद्यार्थ्यांनो, आज शिवराज्याभिषेक सोहळा या निमित्ताने मी तुम्हाला पन्हाळगडाची माहिती देणार आहे। तर पन्हाळा किल्ला हा पन्हाळगड म्हणूनही आपल्याला ओळखला जात असतो। तर हा जो तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तो पन्हाळागड आहे। तर कोल्हापूरच्या वायव्य दिशेला पन्हाळा किल्ला आहे। तर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा प्राचीन किल्ला आहे। म्हणजे विजापूर ते कोकण किनारपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखरेख करण्यासाठी याची उभारणी महाराजांनी केली। त्याच्या मोक्याच्या स्थानामुळे मराठे, मोगल आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात पन्हाळ्याचा ताबा मिळवण्यावरून संघर्ष झाला। त्यातील पावनखिंडीची लढाई सर्वात उल्लेखनीय होती। तर कोल्हापूरची शहराची जी महाराणी होती ताराबाई यांनी तिची सुरुवातीची जी वर्ष आहे याच किल्ल्यामध्ये घालवली। किल्ल्याचे अनेक अवशेष आजही सुस्थितीमध्ये आपण पाहत आहोत। तर या ठिकाणी सिद्धी जोहरने घातलेला वेढा व त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका, तसेच शिवा काशीद आणि बाजीप्रभूच्या बलिदान या पन्हाळा किल्ल्यावर अजरामर झालेला आहे। तर पन्हाळा किल्ल्याचा उल्लेख आपण इतिहासात 12व्या शतकापासून दिसून येत असतो। तर या ठिकाणी 1660मध्ये सिद्धी जोहरने या बरेच दिवस या किल्ल्याला वेढा घालून ठेवला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज तेथून निसटल्यावर तो त्यांच्या ताब्यात आला। नंतर 1673मध्ये कोंडाजी फर्जत बरोबर सैन्य पाठवून भेदनिधीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला परत ताब्यात घेतला। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला औरंगजेबाकडे आला आणि सन 1692मध्ये विशाळगडाचे काशी रंगनाथ सरपोतदार यांनी हा पन्हाळा परत मिळवला। आता पहा, हा किल्ला जो आहे थंड हवेचे ठिकाणही म्हणून ओळखला जातो। 4 दरवाजा मार्ग कोल्हापूर बाजूने शहरातून वाहनाने थेट किल्ल्यावर आपल्याला जाता येत असते। म्हणजेच वारणा नगर। आता पहा, या ठिकाणी हे जे मंदिर आहे ते मंदिरात आम्ही गेलो होतो। त्यानंतर 3 दरवाजा मार्ग गडावर जाण्यासाठी हा दुसरा मार्ग 3 दरवाजातून जात असतो। त्यानंतर या ठिकाणी वीर काशीद पुतळा आहे, नंतर शिवा काशीद समाधी आहे, बाजीप्रभूचे पुतळा आहे, 3 दरवाजा आहे, अंधार बावडी आहे, अंबरखाना आहे, सोमेश्वर लिंग म्हणजे आपण त्या ठिकाणी आम्ही पूजा केली ते तीर्थ आहे। त्यानंतर रामचंद्र अमात्य यांची समाधी आहे, रेडे महाल आहे, वाघ दरवाजा, तबक उद्यान, पक्षी अभयारण्य आहे, दुतोंडी बुरुज आहे। त्यानंतर सज्जा